अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाकरिता भारतातील सर्व शक्तिपीठातील माती व तीर्थ नेण्यात येत आहे। पिंगळाई देवी गडावरील पवित्र मृत्तिका तीर्थ व तलावाचे पाणी हे अमरावतीच्या कारसेवक शुभदा पोतदार यांच्या हस्ते पाठविण्यात आले। दिनांक 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाकरिता भारतातील सर्व शक्तिपीठातील पवित्र माती व तीर्थ हे अयोध्येच्या भूमिपूजनाकरिता पाठविण्यात येणार आहे। याकरिता दिनांक 2 ऑगस्ट रोजी पिंगळादेवी गडावरील पवित्र मृत्तिका तीर्थ व तलावाचे पाणी हे अमरावतीच्या कारसेवक शुभदा पोतदार यांच्या हस्ते व विहिपचे प्रांत गोरक्षा प्रमुख विजय शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून अयोध्येला पाठवण्यात आले। श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण निर्विघ्नपणे व लवकरात लवकर पार पडावे अशी अंबाबाईला साकडं घालून समस्त पिंगळादेवी संस्थांचे पदाधिकारी व भक्तांच्या साक्षीने पवित्र माती अयोध्येला रवाना करण्यात आली। विहिप विदर्भ प्रांत कार्यालयामार्फत ही पवित्र मृत्तिका अयोध्येला नेणार असल्याचे मंदिराचे सचिव आशिष मारुटकर यांनी सांगितले। यावेळी 1992 सालच्या कारसेवेला जातीने उपस्थित असलेल्या शुभदा पोतदार यांनी त्यावेळी घडलेल्या सर्व प्रसंगाचे जिवंत वर्णन उपस्थितांसमोर सादर केले। रोजी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजनाकरता संपूर्ण भारतातील शक्तिपीठांची पवित्र माती व तीर्थ हे अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। याकरता 2 ऑगस्ट रोजी पिंगळादेवी संस्थान गडावरील पवित्र माती व तीर्थ अमरावती येथील कारसेवक सौ शोभाताई पोतदार यांच्या हस्ते विहिप प्रांतमधी गोरक्षण प्रमुख विजयजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून अयोध्या येथे पाठवण्यात आली। श्री राम जन्मभूमी मंदिराचे निर्माण निर्गुणपणे व लवकरात लवकर पार पाडावे अशी साकडा अंबाबाईच्या चरणी घालून समस्त पिंगळादेवी संस्थान पदाधिकारी व भक्तांच्या साक्षीने पवित्र माती हे अयोध्येकडे रवाना करण्यात आली। यावेळी संस्थांचे अध्यक्ष विनीत पाखोडे, सचिव आशिष मारुडकर, मंगेश मारुडकर, पद्माकर पाखोडे, मोहन देशमुख, अजित जोशी, राकेश मोगरकर, करण शर्मा, राम जोशी, शेखर रोंगे, स्वप्नील लंगडे, सुमित राऊत तसेच समस्त विश्वस्त मंडळ उपस्थित होते। एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षी झाल्याचा अवर्णनीय आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।